आपण सर्वप्रथम क्रोम वेब ब्राउझर ओपन करून घेतलेला आहे आणि तिथे RRB मुंबई असं आपण टाकून घेत आहोत. आपण ज्या RRBला अप्लाय केलं आहे त्या RRBचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे आणि सर्च बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे पेज ओपन झाल्यानंतर पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करायचं आहे, जी मुंबई RRBची वेबसाईट आहे. त्यानंतर होम पेज ओपन झालेलं आहे RRB मुंबईचं. खाली स्क्रोल करून घेऊ. खाली स्क्रोल करून घेतल्यानंतर कोपऱ्यात आपल्याला इथे इम्पॉर्टंट मेसेज असा ऑप्शन दाखवत आहे, तर आपण त्याच्यावर जाऊन क्लिक करून घेऊ. क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर स्क्रोल करून घेतल्यानंतर आपल्याला फर्स्ट नंबरला RRBचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दाखवत आहे. ज्यांची 27 तारखेला एक्झाम आहे त्यांच्यासाठी ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेलं आहे. ज्यांची 5 तारखेनंतर एक्झाम आहे त्यांनी इथे खाली येऊन एक्झाम सिटी ही चेक करायची आहे. त्याच्यानंतर इथे आपण आपलं रजिस्ट्रेशन नंबर इथे आपण टाकून घेणार आहोत. रजिस्ट्रेशन नंबर आपला जो असेल तो इथं टाकून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर खाली आपला पासवर्ड म्हणजेच आपली जन्मतारीख येथे तारीख, महिना आणि इयर्स या फॉर्मॅटमध्ये टाकून घ्यायचे आहे. हे टाकल्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा हा टाईप करून घ्यायचा आहे. कॅप्चा आपण टाकून झाल्यानंतर लॉग इन करा याच्यावर क्लिक केलं आहे. आता आपण लॉग इन झालेलो आहे. इथं आपली सर्व माहिती दाखवत आहे. इथं परीक्षा शहर, परीक्षा राज्य, परीक्षा तारीख आणि शिफ्ट अशी सर्व माहिती दाखवत आहे. आपण ती चेक करून घ्यावी. धन्यवाद.